तुम्हाला माहिती आहे का? आता कोणतंही वाटण न करता, जास्त तामझाम न करता, बटर, तूप काहीही न वापरता तुम्ही घरच्या घरी 15 ते 20 मिनिटामध्ये ढाबा, रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये मिळतो असा पनीर मसाला बनवू शकता. तोही एकदम सोप्या पद्धतीने. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा, कारण इतकी सोपी रेसिपी तुम्हाला खरंच कुठेच सापडणार नाही. सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. आता आज आपण या ठिकाणी तूप किंवा बटर न वापरता कल्ल तत्त्वाचं सनफ्लॉवर ऑइल वापरतोय. हे सनफ्लॉवर ऑइल कोल्ड प्रेस आहे, त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी एकदम उत्तम आहे. 3 मोठे चमचे कल्यतत्वाचं तेल घालायचं. तेल गरम झालं की काही खडे मसाले घालायचे. एक अर्धा मिनिटं परतून घ्यायचे. 2 चिरलेले कांदे घालायचे. सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे. एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची. तोपर्यंत एक पेस्ट तयार करून घेऊया. एका भांड्यामध्ये 1 वाटी दही घ्यायचं, फेटून घ्यायचं. त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, धनेपूड, गरम मसाला, मीठ घालायचं. दह्यामध्ये मिक्स करायचं. तयार पेस्ट यामध्ये घालायची. तेल सुटेपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची. त्यानंतर एक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटोसुद्धा मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफवायचा, म्हणजे छान मऊसूद होतो. त्यानंतर 1 ग्लास पाणी घालायचं, मिक्स करायचं. झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनिटं ग्रेव्ही शिजवून घ्यायची. झाकण काढून मिक्स करायची. 200 ग्रॅम पनीर चौकोनी तुकड्यामध्ये चिरून घेतले ते घालायचं. मोठ्या आचेवर एक उकळी काढायची. पुन्हा यामध्ये 3 ते 4 मधून चिरलेल्या हिरव्या मिरच्या, भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर घालायची, फ्रेश क्रीम घालायची. झाकण ठेवून एक 6 ते 7 मिनिटं पनीर ग्रेव्ही शिजवून घ्यायची. त्यानंतर मिक्स करायची, गॅस बंद करायचा, झाकण ठेवून पुन्हा ही ग्रेव्ही सेट करायची. परफेक्ट असा पनीर मसाला तयार झाला आहे. त्यासोबतच यांची आयडी मी ट्रॅक केली आहे. तुम्हाला जर हे तेल घ्यायचं असेल, तर तुम्ही सुद्धा इथून ऑर्डर करू शकता आणि पनीर मसाला सुद्धा नक्की बनवू